कार्यकर्त्यांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. काय नेमकं यामध्ये किती तथ्य आहे, काय त्यामध्ये तुमचं नेमकं काय म्हणणं आहे, आम्हाला तुम्ही बोला. मी सर्वप्रथम हे जाहीर करू इच्छितो, सन्माननीय आपल्या ज्या नगराध्यक्ष मॅडम आहेत आणि सन्माननीय मुख्य अधिकारी मारुती गायकवाड साहेब यांना माझी विनंती आहे की आपण ज्या काही गोष्टी बोलणार त्या जर आपण रेटून बोलत असाल, म्हणजे कोणी कसंही किती खोटं बोलायचं आणि ते जगासमोर आपण रेटून बोललात तर ते खरं नसतं, त्याचे पुरावे सादर करावे लागतात. त्यामुळे मी तुमच्या समोर काही पुरावे सादर करतो. मी ज्यावेळेस बदलापूर शहरातले आठवडे बाजार बंद केले त्यावेळेस मी 2 वेळा त्यांच्यासोबत चर्चा केल्या होत्या. त्याच्या अगोदर मी सन्माननीय नगराध्यक्ष मॅडम यांना मी 25/3/2026 रोजी माझ्याकडनं आमच्या भाजीवाल्यांकडनं पत्र दिलं होतं. ते पत्र देत असताना मी हे काही फोटोज आहेत जे मी तुम्हाला सगळ्यांना पाठवलेले आहेत. हे बघा, हे आमच्या भाजीवाल्यांकडनं. म्हणजे विषय असा आहे की मी 6 महिन्या अगोदरपासून त्यांच्यासोबत पाठपुरावा करतोय, आतापासून नाही करत आहे. राहिली दुसरी गोष्ट, आत्ताच्या पत्राबद्दल ते बोलतात की मी उपोषणाचं तुम्हाला माहिती दिली नाही. तर हे मी जी काही संघटना सुरू केली आणि त्या संघटनेच्या मार्फत माननीय मुख्याधिकारी साहेबांची भेट घेतली. त्या दिवशी नगराध्यक्ष मॅडम बाहेर होत्या, नेरळला त्यांचा काही प्रोग्राम चालू होता. परंतु मी मुख्याधिकारी साहेबांची भेट घेतल्यानंतर हा कोळगाव बदलापूर नगरपालिकेची ओसीची कॉपी आहे, जी मी बदलापूर पोलीस स्टेशनला पण दिलेली आहे. आणि त्याच संदर्भात आता उद्या असं नको बोलायला तुम्ही खाली ओसी मध्ये दिलं, मुख्याधिकारी साहेबांची सही नाही घेतली. तर हे आपले बदलापूर शहराचे ज्यांना तोडफोड गोरगरिबांच्याच जागेवरती तोडफोड होत्या, बाकीच्या नगरसेवकांचे कार्यालय बघा तिथे कधी तोडफोड झाली नाही. हे असे आपले अधिकारी ज्यांना मी रिक्वेस्ट करतो की अजून पण वेळ गेलेली नाही, तुम्ही इकडे या, चर्चा करा. आम्ही 6 महिन्यात तुमच्याकडे 6 वेळा आलोय, तुम्ही तिथे आम्हाला कुठेतरी गाजर दाखवलाय. आम्ही तुम्हाला विनंती करतो, तुम्ही मान्य नगराध्यक्ष मॅडम या बदलापूर शहराच्या प्रथम नागरिक आहेत. आम्ही मोठ्या आदराने त्यांच्यावरती विश्वास टाकून त्यांना मतदान करून आम्ही निवडून दिलाय. खरं सांगतो की खूप प्रामाणिकपणाने या जनतेने त्यांना निवडून दिलंय. मग कुठेतरी आम्हाला असं नको व्हायला की आमचे वामनदादाच बरे होते. ते आहे ते स्पष्ट सांगतो की वामनदादाच्या काळामध्ये गोरगरीब जनतेवरती अन्याय झाला. तुमचा काय पर्सनल विषय असेल ना तो तुम्ही तिकडे लाग भलं. मी अजूनही सांगतो, मी कोणत्याही प्रायव्हेट जागा तुम्हाला सांगितल्या नाही. आमच्या फेरीवाल्यांसाठी त्यांचा व्यवसाय बंद केलाय, तो तुम्ही आता सुरू करा. त्यानंतर तुम्ही बायोमेट्रिकल सर्वे करा, त्यात तुम्हाला आढळून येईल की बदलापूर शहरामधले कोण आहेत, बाहेरचे कोण आहेत. बायोमेट्रिकल सर्वे करा, कारण का तुम्ही 2014 नंतर आज 12 वर्ष झालेले सर्वे नाही केला. टीव्हीसी कमिटी कुठून गठन केली? त्यांचं असं म्हणणं आहे, आठवडी बाजार जेव्हा आम्ही बंद केले त्यावेळेस सभेमध्ये सर्वानुमते हा ठराव पास झाला आणि त्यानंतर आठवडी बाजार बंद करण्यात आलेले. साहेब, तेव्हा निर्णय माझ्या एकटीचा नाही असल्याचं महाराष्ट्र राज्याचा ऍक्ट आहे, कलम 18 फेरीवाला ऍक्ट आहे 2014चा. त्याच्यामध्ये कलम 18 मध्ये असं नमूद केलेलं आहे की अगोदर फेरीवाल्यांचं तुम्ही पुनर्वसन करायचं होतं. ते पुनर्वसन पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही त्यांचा रोजगार बंद करायचा, त्यांचं पुनर्वसन करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कारवाई करा ना. तुम्ही आम्हाला कोणती 30 दिवस अगोदर लेखी नोटीस दिली आहे का, किंवा कोणती प्रेस नोट जाहीर केली आहे का? अगर तुम्ही या गोष्टी केल्या असतील तर तुम्ही कायद्याच्या चौकटीत आहात ना. तुम्ही संवैधानिक मार्गाने गेलात का नाही? तुम्ही ठराव मंजूर केला, कोणाला विचारून ठराव मंजूर केला? जे आता तुमच्याकडे टीव्हीसी कमिटी असेल नसेल माहित नाही, त्या टीव्हीसी कमिटीला तरी विश्वासात घेतलं का? नगराध्यक्ष भाजी विकतात का, किंवा नगरसेवक भाजी विकतात का? मग नगरसेवकांनी भाजीच्या टोपल्या घेऊन बसावं. जेवढे पण आहेत तेवढ्या सगळ्यांसाठी सांगतो, ज्यांनी जो ठराव मंजूर केला ना, ज्या नगरसेवकांनी, त्यांना सांगतो की तुम्ही या भाजीच्या 2 टोपल्या घ्या, ज्या 2x4 मधल्या तुम्ही जागा देता ना, त्या जागेवर तुम्ही धंदा करायला उतरा आणि त्यानंतर तुम्ही भाजीवाल्यांचं डिसिजन घ्या. तुम्हाला अधिकार कोणी दिला? तुम्ही टीव्हीसी कमिटीला असू द्या किंवा आमचे जे फेरीवाले आहेत त्यांना कोणत्या लिगल नोटीस दिल्या का? नाही दिल्या. आम्हाला विश्वासात घेतलं का? आम्हाला विचारलं का? आमच्या पोटाचा प्रश्न आहे, आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, तो बंद करण्यासाठी तुम्हाला अधिकार कोणी दिला? तो अधिकार तुम्हाला बंद करायचा होता तर तुम्ही आमचं अगोदर पुनर्वसन करायचं होतं. मी याचा पाठपुरावा मी आता नाही सांगत आहे, मी अगोदरपासून करत आलोय. सन्माननीय मुख्य नगराध्यक्ष मॅडम, सन्माननीय मुख्य अधिकारी साहेब,
यांना हे पत्र मी दिलेलं आहे, तुमच्या मार्फत दाखवतोय. पुनर्वसन आणि एक सेकंड, नोटीस मी त्यांना पत्र दिलेलं आहे. त्यांनी जो रेटून विषय ठेवलाय ना, मुख्य विषय सांगतो की त्यांनी जे रेटून सांगितलेलं आहे की आम्हाला कळवलं नाही. तुम्ही नगरपालिकेमध्ये राहतात, तुम्ही प्रथम नागरिक आहात, तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहेत, तर मग तुमच्याकडनं ही चूक कशी काय होते? म्हणजे तुमचा प्रशासकीय या किंवा या बदलापूर शहरातल्या गोरगरिबांच्या प्रश्नांकडे लक्ष नाही आहे. तुम्ही वेगळे दौरे करतात का? त्या दौऱ्यात नोटीस आणि पुनर्वसन त्यांनी प्रश्न सांगितलं उत्तर दिलंय की 299 जवळपास अंदाजे 338 आसपास काही फेरीवाले आहेत जे ज्यांनी नोंदणी केलेली आहे, मात्र ज्यांची ऑफलाईन नोंदणी आहे त्यांनी देखील आम्ही कागदपत्र स्वीकारणार आहोत. जे अधिकृत फेरीवाले होते त्यांना आम्ही या ठिकाणी जागा देखील देणार आहोत. डीपीआर देखील मंजूर केली आहे. मी काय बोलतोय, नोंदणी कशा प्रकारे केली तुम्ही? कोणाला विश्वास, कोणाच्या माध्यमातून नोंदणी केली? ऑनलाईन उद्या कोणी रस्त्यावर, तुम्ही सुद्धा उद्या पत्रकार आहात, तुम्ही सुद्धा उद्या फॉर्म भरू शकतात ऑनलाईन. तुम्ही जागेवर येऊन सर्वे केला का? इथं हा ज्या 350 लोकांनी नोंदणी केली आहे फॉर्मची, त्या 350 लोकांचा तुम्ही प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वे केला का? ही लोक बदलापूर शहरातले आहेत आणि या जागेवरती ती व्यवसाय करतात. तुम्ही आता जी 900 लोकांच्या आसपास काहीतरी आकडा आहे जो त्यांच्याकडे जी लिस्ट आहे त्यांनी मागे निवडणुकीच्या टायमाला जाहीर केली होती टीव्हीसी कमिटीच्या याच्या वेळेस, त्याच्यातल्या किती लोकांचं त्यांनी सत्यता पडताळणी केली, किती लोकांची पडताळणी केली की हे लोक व्यवसाय करतात, त्यातले किती लोक बदलापूर शहरात आहेत, किती लोक बदलापूर शहरातून गेलेले आहेत, किती लोक बाहेरचे आहेत, किती लोक मृत्यू पावलेले आहेत, यापैकी त्या लोकांनी किती लोकांचा अभ्यास केला? मग तुम्ही अभ्यास शून्य काम करताय. तुमचं फक्त काय, तुम्हाला येतंय म्हणून बस, तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून तुम्ही कसंही करायचं. बदलापूर शहरातले जे फेरीवाले होते ते फेरीवाल्यांनी नोंदणी केली त्यातले काही काही दुकानदार आहेत ते एकेकाच्या नावाचे अनेक काही पुढारी आहेत, थोडक्यात काही जे पुढारी आहेत त्यांनी 10-10, 15-15 जागा सुद्धा घेतलेल्या आहेत. म्हणजे नोंदणी त्यांनी केलेली आहे. असं कोणाचं म्हणणं आहे? नाही असे आरोप कोणी केले? एका फेरीवाल्यांचे असे आरोप. एक्झॅक्टली, अगर तशा विश्वासात नाही घेतलं ना त्यांचे असे आरोप. मग एक्झॅक्टली माझं म्हणणं काय आहे की तुम्ही जर त्यांच्या असे जर आरोप होत आहेत ना, तर तुम्ही मैदानात उतरा ना. तुम्ही ऑफिसच्या एसी मध्ये बसून का काम करता? तुम्ही खाली उतरा, रस्त्यावरती या, तिथे जागेवरती फेरीवाले काम करतात का त्यांचे फोटो काढा, त्यांची नोंदणी करा, बायोमेट्रिकल सर्वे करा ना. चुकीचं काय बोलताय? आम्ही बोलतोय की आम्हाला बदलापूरच्या बाहेरून इथे येऊ द्या, आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे, जर बाहेरून आले तर आमचं पोट कमी होणार आहे, बरोबर की नाही? आमचा त्या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे. आणि राहिला बांगलादेशींचा जर मुद्दा असेल ना, तर साहेब केंद्रामध्ये सत्ता तुमची आहे, राज्यामध्ये सत्ता तुमची आहे, त्यानंतर गृह खातं महाराष्ट्राचं असू द्या, देशाचं असू द्या, हे सर्वस्व तुमच्याकडे आहे. तुम्ही याचे जबाबदार आहात. जर हा तुमचा फेलियर आहे, आमचा फेलियर नाहीये. बांगलादेशामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की सध्याच्या ऍसिड वगैरे भरवले गेले होते आतापर्यंत, त्यामध्ये बदलापूरचे स्थानिक जवळपास 20% तरी 82% तरी बाहेरची लोक होती, त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. मात्र आता आम्ही जो डीपीआर केलेला आहे, डीपीआर मध्ये इथल्या बदलापूरच्या स्थानिकांना प्राधान्य देणार आहोत. ऑब्व्हियसली आमच्या मागणींमध्ये काय लिहिलंय? माझी 5वी मागणी तुम्ही सगळ्यांनी वाचा. तुळगा बदलापूर शहरातील व बदलापूर शहरातील आठवडे बाजारांमध्ये फक्त बदलापूर शहरातील नोंदणीकृत व्यावसायिक व फेरीवाल्यांना प्राधान्य देण्यात यावे, इतर शहरातून येणाऱ्या फेरीवाल्यांना प्रवेश देऊ नये, ही माझी मागणी आहे. मी चुकीची मागणी केली आहे का? तुमचा मुद्दा आहे ना की बदलापूर शहरातले हवेत, आम्ही पण तेच बोलतोय ना. आम्ही कुठे वेगळं बोलतोय की बदलापूर शहरातले नकोय? आमचं म्हणणं नीट समजून घ्या. 6 महिन्यापासून तुम्ही कोणत्याही प्रकारे आमचं पुनर्वसन न करता आमचं काम बंद केलंय. मग आमचं म्हणणं हेच होतं की तुम्ही अगोदर आमचं कुठेतरी काम चालू करायला पाहिजे होतं. म्हणून आमचं म्हणणं हे आहे की तुम्ही आता इमिजिएटली आमचं काम सुरू करा, जे थांबवलंय, बंद केलंय. त्यानंतर तुम्ही बायोमेट्रिकल सर्वे करा, त्यातून तुम्हाला निष्पन्न होईल की बदलापूर शहरातले किती आहेत आणि बाहेरचे किती आहेत. मग तुम्ही त्यातून बाहेरच्या लोकांना बाहेर काढा. बदलापूर शहरातल्या जर तुमच्याकडनं हे लोंढे आवरले जात नाही ना, साहेब गृह खातं तुमचं आहे, मग हा तुमचा फेलियर आहे, त्यात आम्ही जबाबदार नाहीये, बरोबर की नाही? आम्ही प्रत्येक धंद्यावाला चेक करणार का? नाही करणार. तुमचा अधिकार, तुम्ही जाहीर करा, आम्हाला तिथे डिक्लेअर करा ना. एवढे दिवस काय जात आहे तुम्हाला? कशामुळे एवढा विलंब होतोय? 6 महिने का तुम्ही लोकांना बेरोजगार केलाय? तुम्ही जसं म्हणालात की आम्हाला आमच्या मनाची जागा पाहिजे, तर त्या ठिकाणी यांचं असं म्हणणं आहे की आम्ही डीपीआर तयार केलेला आहे, आम्ही त्या ठिकाणी जागा देणार, त्या ठिकाणी जागा घ्यायला तयार नाहीये, त्यांना त्यांच्या मनाची जागा पाहिजे. साहेब मी काय बोलतो, आपल्या बदलापूर शहरातील जे नगरसेवक आहेत ज्यांनी हा डीपीआर तयार केला किंवा काय केला, माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की त्या बिल्डर लाईन मध्ये असतील किंवा इतर लाईन मध्ये असतील, मग ते इथे तिथे का बिल्डिंग बांधतात? त्याच जागेवरती का बिल्डिंग बांधतात?
त्यांनी कुठेतरी शहराच्या बाहेर जाऊन बिल्डिंग बांधल्या पाहिजे, तिथे लोक येतील का? तर त्यांनी शहरात त्यांचा व्यवसाय न करता कुठेतरी ग्रामीण भागात किंवा डोंगरात जाऊन व्यवसाय करावा, तिथे त्यांचे घरं विकले जाणार आहेत का? नाही विकणार. तसंच त्याच प्रकारे आमचा माल विकण्यासाठी कुठे तिथे त्या प्रकारच्या बाजाराची किंवा त्या मार्केटची निर्मिती केली पाहिजे, जेणेकरून तुम्ही जर सांगत असाल की आज एक फेरीवाला इथे बसवलाय, दुसरा 200 मीटरवरती आम्ही बसवणार, 200 मीटरवरती बसवणार, ही चर्चा आमची झालेली आहे. 2x4 जागा तुम्हाला देणार, माणूस उभा राहिला त्याला 2 फुटाची जागा लागणार आहे, बरोबर की ना? सामान कुठे ठेवणार? आणि आम्ही शेतकऱ्यांचा माल विकतो, मग आम्हाला कुठेतरी तो माल विकण्यासाठी जागाही जास्त लागणार. XYZ जागेचा प्रश्न आपण लांब ठेवला, पण एखादी भाजी विकण्याकरता ती भाजी विकण्याच्या योग्यतेची जागा पाहिजे असते. ती जागा कोणाला माहिती असणार? कोणाकडे त्याचा अभ्यास असणार? नगरसेवकांकडे असणार का आमच्याकडे असणार? आमच्याकडे असणार ना. जनता तिथपर्यंत भाजी घ्यायला जायला पाहिजे, मग त्याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. असं म्हणणं आहे की आम्ही सर्वही असेल, बेलवली असेल किंवा इतर सर्व ठिकाणी त्यांनी जागा रिमूव्ह केलेल्या आहेत शहरातल्या, त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही त्यांना मार्केट देतो आणि त्या मार्केटवर त्यांनी बसावं असं त्यांचं म्हणणं आहे. साहेब, मी परत तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. बदलापूर शहरात करोडो रुपयाचे बिल पास करून तुम्ही लोकांनी मार्केट बांधलेत. ते मार्केट कोणाला विचारून बांधले? कोणाच्या संमतीने? कोणत्या भाजीवाल्या फेरीवाल्या संघटनेचा, एखाद्या संघटनेचा तुम्ही तिथे मार्गदर्शन घेतलं का? कोणतं मार्गदर्शन घेतलं की इथे व्यावसायिकांचा धंदा आहे? ठीक आहे, ते जर म्हणत असतील ना आम्ही त्या जागेवरती भाजी विकली आणि उद्या जर समजा तिथे कस्टमर आले नाही तर त्या भाजीचं बिल हे नगरपालिका देणार का? कुळगाव बदलापूर नगरपालिकेने द्यावे ना. आम्ही काय सांगतो, आम्ही त्या ठिकाणावरती भाजी विकली, जर तिथे कस्टमर नाही आले तर हे बिल नगरपालिका देणार का? दादा, 3 दिवसापासूनचं हे आमरण उपोषण एकंदरीतच नागरिकांमध्ये आणि फेरीवाल्यांमध्ये देखील आता संभ्रम निर्माण होतोय. काय नेमकं याच्यात वास्तव आहे? काय नेमकं तुम्ही पत्रव्यवहार केला होता, निवेदन दिलंय, काय एकंदरीत 3 दिवसात घडलं होतं? स्वराज्य संघटनेमार्फत आम्ही 4 महिने झाले नगरपालिकेचा पाठपुरावा करतोय. सीओ साहेबांना भेटलो, आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांनी आमच्या समोर एक गोष्ट सांगितली होती की या काही जागा आहेत, या सर्व संमतीने जे ठराव पास झाला, त्यांचं असं म्हणणं की सगळे नगरसेवक जे होते त्या कमिटीमध्ये होते, त्यांच्याकडनं हा ठराव पास झालेला आहे. याच्या आधी प्रशासकीय राजवट होती 6 वर्ष, तेव्हा त्यांना या गोष्टी दिसल्या नाही की आठवडी बाजार बंद करायला पाहिजे. त्यांनी एक मुद्दा आम्हाला सांगितला, आठवडी बाजारामध्ये बांगलादेशी आहेत. तर आम्ही त्यांना सांगितलं, आम्ही 50-100 जण गेलो होतो, आम्ही त्यांना बोललो साहेब एक तरी बांगलादेशी आमच्या मार्केटमध्ये आढळला, आम्ही आमचं मार्केट बंद करू. आम्ही स्वतः तिथे धंदे करतो, कोण कांदा विकतो, कोण बटाटा विकतो, कोण फळभाज्या विकतो, कोण भाजीपाला विकतो. आता खरवई सारख्या आणि शिरगाव सारख्या जागेवरती तिथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचे आम्ही कमीत कमी 200 ते 250 लोकांच्या सह्या घेऊन ते पत्रक नगरपालिकेत आम्ही डिस्पॅचला दिलं होतं की त्यांची आम्हाला मागणी आहे. जसं आम्ही शेतकऱ्यांकडनं माल घेतो आणि थेट इकडे विकतो, इथे मध्ये कोणीच दलाल नाहीये. आणि तिथले जे स्टॉलवाले आहेत, मगाशी मी एक बाईट बघितली, नगराध्यक्ष मॅडम बोलतायत की नाही हे आठवडी बाजारामुळे तिथले जे दुकानदार आहेत की त्यांच्या धंद्यावर परिणाम होते. त्यांच्याकडे लाखो पैसे आहेत, गाळेवाले, त्यांच्याकडे लाखो पैसे असतील, त्याच्यामुळे ते गाळ्यात करतायत. मग तुम्ही मतदान घेताना तुम्ही असा विचार केला का आठवडी बाजारामध्ये जे आमचे सगळेजण आहेत त्यांचं मतदान तुम्ही घेतलं नाही का? तुम्ही फक्त जे श्रीमंत लोक आहेत, गाळेवाले, त्यांचं तुम्ही मतदान घेतलं का? त्यांचा तुम्हाला जर पाठिंबा असेल तर आम्ही लोकांनी मतदान केलंच नाही, असं तुम्हाला बोलायचंय का? आणि राहिला विषय परप्रांतीयांचा, तर मी नगराध्यक्ष मॅडमला सांगू इच्छितो, 8 वर्ष आम्ही आठवडी बाजारात धंदा करतो. 8 वर्षामध्ये आत्ता जगत जर ज्या टायमाला स्वच्छताचा प्रश्न निर्माण झाला, आम्ही सकाळी 7:30-8 वाजता दुसऱ्या दिवशी ज्या मैदानात आमचे मार्केट चालतात तिथे आम्ही घंटागाडी पाठवून स्वतः आम्ही सगळे पैसे काढून तिथला कचरा सुव्यवस्था जे आहे ते आम्ही पूर्ण करतो. दुसरा विषय आमचा ट्रॅफिकचा विषय. ट्रॅफिकमध्ये आम्ही रोडवर धंदे केले का? आम्ही जर प्रायव्हेट जागा घेतली किंवा शासनाची जागा होती, आम्ही त्यांच्या सांगण्यापासून आम्ही भरना तयार होतो आणि आम्ही आज तगत भरना भरला पण होता. त्यांचे पावत्या पण माझ्याकडे आहेत, आम्ही भरना भरत पण होतो. अचानक प्रशासकीय राजवट संपली, बीजेपी सरकार आली, नगराध्यक्ष मॅडम त्याच्यावर बसल्या, त्यांनी एक साथीने सगळा ठराव घेतला की आठवडी बाजार बंद पाहिजे. अरे आम्ही काय दारू विकतोय का गांजा विकतोय? आम्ही जर आमचे शेतीचा भाजीपाला आहे आणि तो श्रीमंत लोकांना पण लागतो आणि गरिबांना पण लागतो. जे बरेच लोक कमेंट करतात की आठवडी बाजार नको, जे स्टेशनच्या बाजूला राहत असतील ना तेच लोक फक्त कमेंट करू शकतात. जे लांब जे राहतात त्यांनी आजपर्यंत कधी कमेंट केली नाही, कारण त्यांच्या स्वतःच्या मागण्या आहेत. त्यांना राजकारणाशी काही पडलं नाही आणि आमचा हा पण जो लढा आहे हा राजकारणाशी काही संबंध नाही. जे स्वतःहून जे आलेत राजकीय पक्ष पाठिंबा द्यायला,
हे माणुसकीच्या नात्याने आलेले आहेत, कारण त्यांना पण माहिती आहे की खरी परिस्थिती काय आहे. जर तुम्हाला परमिशन द्यायची नव्हती, तुम्हाला जर परमिशन तुम्ही आम्हाला दिली, तुम्ही आम्हाला काय दिली? तुम्ही आम्हाला सांगितलं सरकारी जागा चालणार नाही, प्रायव्हेट जागा घ्या, प्रायव्हेट जागेचे सातबारे घ्या, त्याच्यानंतर लोकांचे आधार कार्ड घ्या. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा त्यांनी आम्हाला असं सांगितला की नागरिकांचे पत्र घ्या. आम्ही सगळी हे केली. 1 एकर जागा तुम्ही द्या, 1 एकर जागेमध्ये 10 गुंठे जागा तुम्ही पार्किंगसाठी द्या, म्हणजे अडथळा होणार नाही. आम्ही सगळ्या गोष्टीचं पालन करून, सगळ्या अटी मान्य करून आम्ही सगळे पेपर डिस्पॅचला देऊन सीओ साहेबांची आम्ही भेट घेतली. सीओ साहेबांची भेट घेतल्यानंतर सीओ साहेबांनी आम्हाला परमिशन दिली. माऊली चौक बेलोलीमध्ये आम्हाला परमिशन दिली. 1 तारखेला माझं पत्र आहे, मी पत्र पण तुम्हाला सगळ्यांना पाठवतो. 1 तारखेला परमिशन दिली आहे जागेची. जर प्रायव्हेट सातबारा आहे तर आम्ही त्या जागेचा आम्ही भरणा भरतोय, आम्ही नगरपालिकेला भरणा भरतोय. आणि 1 तारखेला तुम्ही परमिशन देऊन अचानक काय झालं आम्हाला पण नाही कळलं. आम्हाला तिकडनं पत्र आलं सीओ साहेबांचं. 1 एप्रिलला पत्र दिले, मार्केट चालू झाले आमचे. आम्ही सगळे खुश झालो, आम्ही अन्न पेढे वाटले आम्ही. आणि 9 दिवसांनी परत पत्र आम्हाला पाठवलंय की तुमची परवानगी रद्द करण्यात येत आहे. मग सीओ साहेबांनी हे जे पाठवलंय कोणाच्या दबावाखाली पाठवलंय या गोष्टीचा आम्हाला पण विचारायचं ना. हे कसं आहे, हा जो आक्रोश आहे हा आत्ताचा आक्रोश नाहीये. हे जे पण पैसे बोलून आणलेले माणसं नाहीये, हे आम्ही स्वतः धंदेवाले आहेत. आणि आम्ही त्या मार्केटच्या भरोश्यावरती आम्ही गाड्या काढल्यात, आमचे टेम्पो काढलेत. आता अशी परिस्थिती आली आहे 2 महिन्यापासून की टेम्पोवाले आमचा टेम्पो घेऊन जायला आले. मग तेव्हा नगरपालिका आम्हाला पैसे देणार आहे का? तुम्ही बोलताय स्टेशनला, आम्ही स्टेशनला धंदे केले, स्टेशनला आमच्या गाड्या उचलणार, स्टेशनला आमचे धंदे उचलणार. आम्ही ट्रॅफिक केली त्याच्यावर आमच्यावर कारवाई करणार, आमचे माल फेकून देणार. या गोष्टी होण्यापेक्षा आम्ही चांगला मार्ग निवडला होता की साहेब आम्ही तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू, पण तुम्ही आमचं चालू करून द्या. काल अधिकारी आले, क्लर्क अधिकारी, बाकीचे अधिकारी, त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू. तर आम्ही त्यांना रायटिंग मध्ये लिहून दिलंय. चीफ ऑफिसर किंवा नगराध्यक्ष मॅडम हे इकडे येतील, आमच्या मागण्या मान्य करतील, किंवा आमची चर्चा करतील, तेव्हा आम्ही उपोषण सोडू. आज पण उप सीओ आले होते, त्यांच्याशी आमचं बोलणं आलं. जर नगराध्यक्ष मॅडम तुम्हाला तर बाईट देत आहेत, राज्यवादा न्यूजला बाईट देत आहेत ते की आम्हाला पत्रकच दिलं नाही, सीओ साहेबांना दिलं नाही, हे पूर्णपणे हा त्यांचा जो गोष्ट आहे हे मी पूर्ण खोटी ठरवतो. आज फेरीवाल्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला तुम्ही या ठिकाणी आलेला आहेत, परंतु भाजपचे सागर घोरपडे यांनी एक बातमीवर आता कमेंट केली की आता जे इकडे बसले ते सर्व दलाल आहेत. भाजीपाला जे सागर घोरपडेंची कमेंट केली, सागर घोरपडे हा बदलाव स्टेशन पासून राहतो. त्यांना माहितीये का शिरगावला, कात्रपला आणि खरवईला जे माणसं राहतात, आम्ही सगळीकडे धंदा करतो. आम्ही एका ठिकाणी धंदा नाही करत, आम्ही 6 दिवशी 6 ठिकाणी धंदा करतो. आणि आम्ही धंदा केल्यानंतर जे पैसे भेटतात ना त्याच्यावर आमचं घर चालतं. कोणी आमचं बघायला आलंय का? आम्ही दलाली कोणी केली का कोणी काय केली? आमचा स्वतः धंदा आहे, कोणाचा कांद्याचा धंदा आहे, कोणाचा बटाटा धंदा आहे. हे नगरसेवक आहेत हे फक्त घरी बसून आहेत. यांनी त्या खालच्या परिसरात जाऊन बघितलं का? फक्त अपोजिट कमेंट करायला त्या गोष्टीला काही अर्थ नाही. इथं आम्ही स्थानिक स्वतः उतरलोय.